नमस्कार सगळ्यांना. वीके क्लासच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सना मॅडम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. चला पटपट जॉईन व्हा, पटपट सगळे जॉईन व्हा. मला एकदा सांगा आवाज येतोय का? सगळे पटपट जॉईन व्हा. येस, चला प्लॅटफॉर्मवर मी सना मॅडम. चला पटपट जॉईन व्हा. मला एकदा सांगा आवाज येतोय का? ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहे का? एकदा सांगा बरं मला, ऑडिओ आणि व्हिडिओ हे दोन्ही क्लिअर आहे का? मेसेज करून सांगा कोणीतरी. एवढी सगळी लोक लाईव्ह आहात तर मला सांगा. येस येस, गुड इव्हिनिंग, नमस्कार. येस, राहुल, स्वाती क्लिअर आहे ना? येस येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चालेल, सगळ्यांनीच मेसेज करा, सगळ्यांनीच मेसेज करा बरं. सगळ्यांनीच सांगा की आवाज व्यवस्थित येतोय. सगळ्यांनी पटपट मेसेज करा. एवढे सगळे लोक लाईव्ह आहात, पटपट मेसेज करा. चला सुरू करायचं. मागचे लेक्चर पाहिले सगळ्यांनी? आता जी लोक लाईव्ह आहात त्यांनी मागचे लेक्चर पाहिलेले आहेत का? उद्यान विद्याशास्त्राचे आतापर्यंत जे आपण लेक्चर घेतले ते पाहिलेले आहेत का? सांगा मला एकदा सगळ्यांनी, हो नाही थंब देऊन सांगा की तुम्ही ते लेक्चर पाहिलेले आहेत की नाही. तुम्हाला कळतंय का सगळं व्यवस्थित? येस, ऑल ओके. येस येस, मोनिका, येस ऑल ओके. ठीक आहे, चालेल. म्हणजे आवाज व्यवस्थित आहे, स्क्रीन व्यवस्थित आहे. ठीक आहे, मागचे लेक्चर आपण 1-2-5 मिनिटात बोलू. मागचे लेक्चर जे काही झालंय ते तुम्हाला सगळे लक्षात येत आहेत का? येस, अशाच पद्धतीनं पुढे आपण ठेवायचं का आपल्या गोष्टी? येस, कोण आहे? राहुल, हो हो. येस, स्वाती, राहुल नो का येस? नो का येस? काय टाकलंय का चुकून यन झालंय? येस, अशाच पद्धतीने सुरू ठेवायचं ना. कळतंय ना तुम्हाला सगळ्यांना? मराठीत जास्तीत जास्त आपण मराठी शब्दांचा वापर करतो, त्याच्यामुळे तुम्हाला हे कळत असावं. आणि तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही पुस्तकाची गरज नाहीये. हे जे मी नोट्स देते तुम्हाला, ह्या PDF देते नोट्सच्या, त्याच्यातूनच तुमचं सगळं कव्हर होईल. काही गरज नाहीये. येस, सगळ्यांनी मेसेज करायचे, सगळ्यांनी कमेंट करायचं. येस, आता रात्रीचे 10 म्हणजे बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही रिलॅक्स आहात. हो मॅम, येस येस येस. मोनिका, राहुल, स्वाती, चालेल ठीक आहे. सगळ्यांनी मेसेज करा. सगळी लोक आहात, मला लाईव्ह दिसतात किती लोक आहेत ते. आता कालच्या भागामध्ये आपण काय बघितलं? मशागतीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या मशागतीच्या पद्धती बघितल्या कालच्या भागामध्ये. आणि त्यासोबत तण नियंत्रण, ज्याला वीड असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, तण नियंत्रणाच्या ज्या काही पद्धती आहेत, मग त्या निवारणात्मक असतील किंवा प्रतिबंधात्मक असतील. येस येस, ठीक आहे. निवारणात्मक असतील किंवा प्रतिबंधात्मक असतील, या सगळ्या तण नियंत्रणाच्या पद्धती बघितल्या. त्यासोबत रासायनिक पद्धत कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण आपल्या मागच्या भागामध्ये बघितल्या. मागच्या इन द सेन्स कालच्या भागामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो, जे काही फळबागाच्या बाबतीत बहार धरला जातो, उत्पन्न चांगल्या पद्धतीचे येण्यासाठी, फळांची क्वालिटी चांगली येण्यासाठी, फळाची गुणवत्ता वाढण्यासाठी, त्याचा रंग, चव, कलर, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ऍक्च्युअली रंग म्हणजे कलरच, परंतु चव असेल किंवा रंग असेल, या गोष्टींमध्ये चांगल्या पद्धतीनं काय म्हणतात, त्या फळबागांची आपण काय करत असतो? निर्यात करत असतो. त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीची, चांगल्या गुणवत्तेची आपल्याला फळं पाहिजे असतात. त्यामुळे आपण बहार धरणे हा फळबागांमध्ये सगळ्यात महत्वाचा असणारा भाग आपण याच्यामध्ये आज बघणार आहोत, ज्या बहार धरणेवर आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. येस, चालेल. आज थोडा आपण बहार धरणे हा भाग बघूया. कालच्या भागामध्ये आपण मशागतीच्या पद्धती आणि तण नियंत्रण बघितलेलं आहे. ज्यांनी कोणी ते लेक्चर बघितलं नसेल ते मागे जाऊन बघा. आणि काल ज्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला PDF सेंड करा, तर सगळ्यांना तुम्हाला PDF सेंड केलेले आहेत. एकदा जाऊन बघा, तुम्हाला सगळ्या PDF मिळतील. येस, आता इथं जो भाग आहे तो बहार धरणे पद्धती. आता बहार जे काही धरले जातात ते वेगवेगळ्या कालावधीनुसार, वेगवेगळ्या महिन्यांनुसार हे बहार धरले जातात. मृग बहार असेल, हस्तबहार असेल आणि तिसरा आंबे बहार. या 3 बहारांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. येस, हे जे 3 बहार आहेत हे वेगवेगळ्या पिकांमध्ये वापरले जातात आणि त्यासोबत वापरले जातात म्हणजे या महिन्यांनुसार ह्या बहारांचे प्रकार पडलेले आहेत. आणि त्यासोबत या वेगवेगळ्या पिकांनुसार सुद्धा, म्हणजे ज्या पिकांना जे असणारे बहार कम्फर्ट आहेत, आपल्या भाषेमध्ये असं आपण म्हणू शकतो, जे सुटेबल आहेत असे
बहार हे वेगवेगळ्या फळझाडांच्या बाबतीत आणि त्यासोबत महिन्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी आहेत. जसं आंबे बहार, या आंब्यांच्या पिकाच्या नावावरूनच आंबे बहार पडलाय. आपण जे काही वेगवेगळे नक्षत्र वगैरे असतात बघा, त्याच्यामध्ये मृग वगैरे असतात, मृग नक्षत्र म्हणतो आपण, यानुसार सुद्धा या बहारांची नावं पडलेली आहेत. हस्तबहार, येस. आता त्या आपण थोडे बहार काय आहेत, का बरं बहार धरण्याची गरज आहे, त्याचे फायदे काय, तोटे काय, का बरं बहार धरला जातो, कोणकोणते बहार आहेत, कोणत्या फळ पिकांमध्ये कोणता बहार धरला जातो, या सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन बघणार आहोत. येस, चालेल. स्वाती, टेलिग्राम चॅनल नाहीये माझं, आपण काढणार आहोत थोड्या दिवसात. त्याच्यानंतर तुम्हाला रोज क्वेश्चन वगैरे टाकत जाईल मी. टेलिग्राम चॅनल नाहीये माझं, परंतु आपण सुरू करणार आहोत थोड्या दिवसात. येस, सध्या तर माझं टेलिग्राम चॅनल नाहीये. आता बघा, बहार धरणे पद्धत, मृगबहार, हस्तबहार व आंबे बहार. फळझाडांची जी काही शाखीय वाढ असते, शाखीय वाढ म्हणजे काय असते, ज्यामध्ये त्या फळझाडांना अजिबात फळं आलेली नसतात, फक्त जे काही काय म्हणतात, फक्त पाणी वाढलेले असतात किंवा थोडाफार प्रमाणामध्ये त्याला काय आलेला असतो, फुलोरा आलेला असतो, त्याला आपण शाखीय वाढ म्हणतो. किंवा त्याच्यासोबत त्याच्या मुळांची वाढ चांगली झालेली असते, फांद्यांची वाढ चांगली झालेली असते, पानांची वाढ चांगली झालेली असते, त्याला आपण काय म्हणतो, शाखीय वाढ म्हणतो. आलं लक्षात, त्याला शाखीय वाढ म्हटलं जातं. शाखीय वाढ पूर्ण होऊन ती सुप्तावस्थेत जातात. काय होतं ते सुप्तावस्था म्हणजे काय, ज्या अवस्थेमध्ये त्या पिकाला असणारा, त्या फळझाडांना असणारा काय असतो, पाणी पुरवठा असेल, अन्न पुरवठा असेल, तो पूर्ण बंद होतो. आणि त्यामधून काय होतं, सुप्तावस्थामध्ये काय होत असेल की बहार धरणे नेमकं काय, हा पद्धत तर आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. परंतु सुप्तावस्थामध्ये काय असतं की त्या पिकाला अजिबात पाणी पुरवठा करायचा नाही, अजिबात त्याची वाढ होऊ द्यायची नाही, त्याची वाढ पूर्णतः थांबवायची, म्हणजेच त्याला डॉर्मंट, इंग्लिशमध्ये आपण डॉर्मंट स्थिती ज्याला म्हणतो, डॉर्मंट मध्ये ते गेलेलं असतं, सुप्तावस्थेत मध्ये गेलेलं असतं, कारण त्याची वाढच होत नसते. त्या पिकाची, फळझाडाची जे काय असेल ते, त्याची वाढच होत नसते, त्याची वाढ पूर्णतः थांबलेली असेल, त्याला सुप्त अवस्था असं म्हटलं जातं मराठीमध्ये. झाडांच्या खोडात आणि फांद्यात पुरेसा अन्नसाठा तयार झाल्यावर त्याची काय होते, पानगळ होते. म्हणजे काय करायचं, आपण एखाद्या पिकाला पाणी देणं किंवा अन्नाचा पुरवठा करणं बंद करायचं. बंद केल्यावर काय होत असेल की ऑटोमॅटिक त्याच्या जो काय वरची होणारी शाखीय वाढ आहे, एकदा शाखीय वाढ झाली, शाखीय वाढ म्हणजे त्या पिकाला त्याच्या फांद्या व्यवस्थित झाल्या, त्याची मुळे व्यवस्थित जमिनीमध्ये रोवली गेली आणि त्याची पानं जी आहेत ती व्यवस्थित झाली, फुलोरा आलेला नाही अजून या काळामध्ये, त्याची पानं व्यवस्थित आलेली आहेत, तर आपण काय करतो की मध्येच साठा बंद करतो. कशाचा, अन्नाचा साठा मध्येच बंद करतो. मग मध्ये बंद करणं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याला अन्न पण द्यायचं नाही आणि पाणी पण द्यायचं नाही. अन्न कशाच्या स्वरूपात देतो आपण, खतांच्या स्वरूपामध्ये देतो, त्यासोबत खनिज द्रव्याच्या स्वरूपामध्ये आपण अन्न पिकांना देत असतो, आणि पाण्याचा पुरवठा हा पूर्ण बंद करायचा. आता त्याचा जर पुरवठाच बंद झाला तर काय होणार आहे, त्या पिकावर ताण येणार आहे आणि ऑटोमॅटिक काय होणार, त्याची पानं गळायला लागणार, पिवळी पडणार, सुकणार आणि ती खाली पडणार. कशामुळे होतं, तर आपण त्याला अन्न पाणी, माणसाचं पण सेम तसंच आहे, माणसाला जर खायला प्यायला नाही दिलं तर तो असा सुकडा होऊन जाईल. तसंच या बहार धरणाच्या बाबतीमध्ये अन्नाचा एका वेळ म्हणजे त्याची एकदम वाढ करायची आणि त्याच्यानंतर अचानकच ते सगळं बंद करायचं. म्हणजे जो अन्नाचा पाण्याचा पुरवठा तो मध्येच थांबला पाहिजे आणि वरचा जो भाग आहे, जो शाखीय वाढ झालेला भाग आहे, पानांचा असलेला भाग आहे, ते काय झाला पाहिजे, तो संपला पाहिजे. कारण नंतरच्या काळामध्ये आपण काय करतो, तर त्या साठ्याचा वापर करून आपण पिकाची, त्यासोबत फळ झाडं जास्त येण्यासाठी, फुलोरा जास्त येण्यासाठी त्याच्यासाठी काय होते, त्याची मदत होते. तर बघा, पुढील बहार येईपर्यंत झाडे सुप्तावस्थेतच ठेवायचे, म्हणजे यांना काहीच द्यायचं नाही, सुप्तावस्थेत ठेवायचे. म्हणजे त्या काळात मुळांचं कार्यही थांबलेलं असतं. आता जर अन्न आणि पाणी देत नसेल तर मुळं पण काय करणार आहेत, शांत बसणार आहेत. म्हणजे खाली शांत बसणार म्हणजे त्यावेळी नाहीये, परंतु की बोलताना आपण की त्यांचंही काम बंद होणार आहे. म्हणजे खाली मुळांना पण काय नाही आणि वरच्या पानांना पण काय नाही, मधला जो खोडामध्ये असलेला भाग आहे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये अन्न आणि पाणी साठलेलं असतं. परंतु आता खालून देणाऱ्या गोष्टीच कमी झाल्या, त्यामुळे तो वर पण टाकू शकत नाही, वर पण अन्न आणि पाणी पुरवठा देऊ शकत नाही, खाली पण देऊ शकत नाही, ते मध्येच साठलं जातं. अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. कृत्रिम उपाययोजना करून ही अवस्था साधण्याच्या पद्धतीस काय म्हटलं जातं, तर बहार धरणं असं म्हटलं जातं. या पद्धतीलाच काय म्हटलं जातं, बहार धरणं असं म्हटलं जातं. थोडक्यात साध्या भाषेत बहार धरणं म्हणजे काय, तर एखाद्या पिकाची शाखीय वाढ झाल्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं की त्या पिकाला अन्नाचा आणि पाण्याचा पुरवठा करायचा नाही, त्याला ताण निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी, म्हणून त्याला ताण द्यायचा, काहीच द्यायचं नाही. त्याच्यातून त्याला काय होणार, त्याची पानाची गळती होणार, पाण्या पिवळी पडणार अगोदर,
मग सुकणार, मग गळती होणार आणि ऑटोमॅटिक ते झाड काय होणार आता, म्हणजे डॉर्मंट, सुप्त अवस्थेत जाणार, ते काहीच करू शकणार नाही. आणि नंतर अचानक त्याला जो काय आपण ताण दिल्यानंतर 1-2 महिन्यांनी परत काय करायचं, हळूहळू त्याला पाणी आणि अन्नद्रव्य द्यायला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर मग त्याची जी वाढ आहे ती एकदम फास्ट आणि चांगल्या गुणवत्तेची फळं ती निर्माण होत असतात बहार धरणे पद्धतीमध्ये. आंबा असेल, चिंच असेल, आवळा असेल, या फळझाडांना वर्षातून एकदाच बहार येतो. म्हणजे ह्यांना काय होतं, एकदाच बहार येत असतो. म्हणजे बहार येणं म्हणजे दुसरी अजून एक गोष्ट की फुलोरा जेव्हा येतो का नाही, आपण आंब्याचा मोहर लागला म्हणतो, तर फुलोरा जो येतो त्याला एकदाच मोहर येतो आंब्याला, आपल्याला माहिती. डाळिंब असेल, मोसंबी असेल किंवा संत्रा असतील, ही जी काही पिकं आहे यांना वर्षातून एकापेक्षा जास्त वेळा सुद्धा बहार येऊ शकतात. परंतु आंबा असेल, चिंच असेल किंवा त्याचसोबत आवळा असेल, यांना वर्षातून एकदाच बहार येतो, म्हणजे एकदाच फुलोरा येतो. यस, ही गोष्ट लक्षात घ्या. आता बहार धरण्यासाठी आपण काही गोष्टी करतो का, म्हणजे आपण आता बहार धरणं म्हणजे नेमकं काय बघितलं. मग आता ज्या गोष्टी मी सांगितलं त्याच आहेत परत एकदा, परंतु अजून एकदा बघू की बहार धरण्यासाठी काही बाबींचा अवलंब करावा लागेल. आपण काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. झाडाचा काय करायचा, पाणी पुरवठा पूर्णतः बंद करायचा. झाडांचा काय करायचा, पाणी पुरवठा पूर्णतः बंद करायचा. दुसरी गोष्ट जी आहे ती मशागत करून घ्यायची आणि काही प्रमाणात मुळे उघडी ठेवायची आणि त्यांचं कार्य थांबवायचं. म्हणजे जी काही मशागत केली जाते, समजा फॉर एक्झाम्पल डाळिंबाचं झाड असेल किंवा आंब्याचं झाड असेल, तर आपण काय करतो की त्याचं आळं निर्माण करतो एक. त्या आळ्यामध्ये काय करायचं, आपण त्या आळ्याच्या आजूबाजूला तण वगैरे असतील ते काढायचं, कुळपणी करायची आणि त्याची जी काही मुळं आहेत ती काय करायची, उघडी ठेवायची मुद्दाम. का, कारण ती उघडी ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही वाढ होणार आहे, मुळापासून खोड, खोडापासून फांदी, फांद्यापासून पान, ती जी काही त्यांचं सर्कल आहे ते सर्कल त्यांचं काय झालं, थांबलं पाहिजे. आता मुळेच उघडे पडलेत म्हणजे साहजिक आहे त्यांना पाणी नाहीये, कारण आपण मुळांना मातीनं का बरं झाकतो, त्यांच्यामध्ये ओलावा निर्माण होण्यासाठी. परंतु तो आपण उघडे ठेवून तो ओलावाच कमी करतोय ऑटोमॅटिक. त्यामुळे काय होतंय की या बहार धरण्यामध्ये एक प्रकारे आपण त्या झाडांना ताण देतोय. समजा एखाद्या गोष्टीला ताण दिला आणि त्याच्यानंतर परत हळूहळू त्या गोष्टी शिस्त लावणे प्रकार होऊ शकतो. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये की शिस्त जशा पद्धतीने एकदा खूप समजा आपण त्या पद्धतीने ह्या गोष्टी घेऊ शकतो बहार धरणे. जस्ट मी जोकिंग सांगते की शिस्त, की एकदा खूप असं ताणून धरायचं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू हळू फ्रीली होत जायचं तसं. आणि पानगळ करून घ्यायची. त्याच्यामध्ये आता काय साहजिक आहे, आपण पाणी पुरवठा केला नाही, अन्न पुरवठा केला नाही तर त्यांची पानगळ अशी पण होणारच आहे. म्हणजे पानगळ होणं ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे. ठराविक काळासाठी झाडाची सुप्त अवस्था टिकवून ठेवायची. म्हणजे त्या झाडाने काय केलं पाहिजे, त्याच्या सुप्त अवस्था त्याची राहिली पाहिजे, ती अजिबात चांगल्या अवस्थेत गेली नाही पाहिजे. किंवा आता बघा इथपर्यंत तर आपण जो अभ्यास करत होता त्याच्यामध्ये फळांची लागवड चांगली झाली पाहिजे, त्यांचं उत्पादन जास्त झालं पाहिजे, अशा गोष्टी करत होतो. आणि इथं आपण काय म्हणतो की त्याची सुप्त अवस्था टिकून राहिली पाहिजे. म्हणजे त्याला पाणी आणि हे द्यायचं नाही, अन्न पुरवठा करायचा नाही, त्याची मुळे उघडी ठेवायची. येस, त्याच्यासोबत त्याची वाढ होऊ द्यायची नाही, त्याची पानाची गळ व्हायची. म्हणजे ह्या गोष्टी जास्त काळ चालल्या पाहिजेत. म्हणजे त्याला एकदम असं थोडंसं मारल्यासारखं करायचं अर्ध आणि परत हळूहळू त्याला मोठं करायचं, अशा पद्धतीनं लक्षात राहण्यासाठी सांगते. म्हणजे मी जे सांगते ते काय ते झाडाला असं काय मारत वगैरे नाही आपण, पण ते लक्षात राहण्यासाठी सांगते. आता यामध्ये बहार धरण्याच्या काही पद्धती आहेत. म्हणजे आपण बहार धरण्यामध्ये काय काय करत असतो, विशेष करून ज्याच्यामधून बहार चांगल्या पद्धतीचा जर बहार धरला व्यवस्थित तर चांगल्या पद्धतीचे उत्तम प्रकारचे फळं येतात. पहिली गोष्ट की आपण छाटणी करतो. बहार धरण्याच्या पद्धतीमध्ये पहिली गोष्ट काय, आपण छाटणी करत असतो. या पद्धतीत काय केलं जातं, जे फांदी आहे त्या फांदीच्या शेंड्याकडचा जो भाग आहे, फांदी शेंडा म्हणजे लास्ट, तिथला 20 ते 30 सेंटीमीटरचा भाग काय झाला त्याचा छाटला जातो. त्याचा वरचा सगळ्यात वरचा, आता समजा एखादं झाड आहे, हे झाड आहे, या झाडाचा जो काही फांदीचा भाग आहे इथला, तो इथलाच भाग काय केला जातो, छाटला जातो. हा जो भाग आहे तो वरचा छाटला जातो. त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲपिकल पण म्हणतो बघा, फांदीचा वरचा भाग आहे. त्याचा प्रभाव आपण कमी करतो. म्हणजे जो हा भाग आहे, ज्या भागातून आपल्याला सूर्यप्रकाश येऊन याची सगळ्यांची वाढ होत असते, तीच गोष्ट आपण काय करतो, तर थांबवतो, छाटणी करू ही पद्धत. आणि त्यातनं काय होतं तर फुलधारणा वाढते. ह्या गोष्टीतून काय होते, एखाद्या गोष्टीची छाटणी केली तर काय होतं की नंतर ते थोड्या काळासाठी थांबतं आणि परत नंतर पुढे जाऊन त्याची फुलधारणा चांगल्या पद्धतीचं म्हणजे भरगच्च अशी फुलधारणा पुढे जाऊन होते त्याची. ही पद्धत विशेषतः आपण पेरूमध्ये वापरतो. पेरू जे पीक आहे, पेरू जे फळझाड आहे त्याच्यामध्ये आपण विशेषतः ही पद्धत वापरतो. दुसरी जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये फुलं तोडली जातात, ज्याला ब्लॉसमिंग असं म्हटलं जातं. ब्लॉसमिंग म्हणजे फुलांचा वर्षाव होणं आणि ब्लॉसमिंग म्हणजे फुलं तोडणं असं त्याला म्हटलं जातं.
म्हणजे बहार धरण्याच्या पद्धतीमध्ये पहिली जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये छाटणी केली जाते आणि त्यातनं बहार धरला जातो. दुसरी जी पद्धत आहे ती आहे फुले तोडणे. आता यामध्ये काय केलं जातं तर फुलांची विरळणी करणे काय म्हणजे फुलांची संख्या कमी करणे. पानांची विरळणी करतो आपण तसं फुलांची विरळणी करायची जेणेकरून फुलांची काय झाली संख्या कमी झाली पाहिजे. ज्याला थिनिंग असं म्हटलं जातं. एखाद्या गोष्टीना कमी करणं त्याला आपण थिन म्हणतो. बारीक गोष्ट असते त्याला थिन म्हणतो. जो बहार घ्यायचा आहे तो बहार ठेवून इतर 2 बहारातील फुले तोडली जातात. म्हणजे समजा आपल्याला जो बहार घ्यायचा आहे, समजा आता एखादं झाड आहे त्या झाडाला वर्षभर फुलं लागतील, 3-4 महिने म्हणजे वर्षातून 2 वेळा किंवा 3 वेळा फुलं लागत असतील, तर आपल्याला जो बहार धरायचा आहे त्याचीच फुलं ठेवायची. बाकीचे जे 2 बहार आपल्याला धरायचे नाहीत त्यांची फुलं काढून टाकायची, जेणेकरून एकाच बहारामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन आपल्याला येऊ शकतं. फुलगळ करण्यासाठी काय करतो आपण नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड. पुढे जाऊन आपण संजीवकांचा अभ्यास करणार आहोत. तर 100 ppmचं नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड नावाचं जे काही संजीवक आहे ते संजीवक वापर करून आपण काय करतो या फुलांची वाढ आपण रोखत असतो. येस इथं आहे बघा 10% नॅफ्थॅलिक ऍसिटेमाइड म्हणजे ऍसिटिक ऍसिड असं त्याला म्हटलं जातं NaA याला. आणि याची काय केली जाते फवारणी केली जाते. याच्या थ्रू काय होतं तर या फुलांची जो होणारी जी वाढ आहे ती कमी होते किंवा फुलांची गळती होते. जे काही फुलं आहेत त्यांची गळती करण्याचं काम हे ऍसिड करत असतं. आता तिसरी जी गोष्ट आहे जी मुळ्या उघड्या पाडणे. ज्या गोष्टी आपण मगाशी थोड्या म्हणजे वरवरचं एक बाबी बघत होतो त्या इथे इन डिटेल मध्ये बघतोय. मुळ्या उघड्या पाडणे ज्याला आपण काय म्हणतो रूट एक्सपोजर किंवा आर्टिफिशियल विंटरिंग असं त्याला म्हटलं जातं. रूट एक्सपोजर एखाद्या मुळ्या ज्या असतात त्यांना रूट असं म्हटलं जातं. त्या रूटला एक्सपोजर केलं जातं म्हणजे उघड्या केल्या जातात आपल्या भाषेमध्ये. झाडे नैसर्गिकरित्या हिवाळ्यामध्ये हे थोडस कळून हिवाळ्यामध्ये झाडं काय होतात सुप्तावस्थेत जातात. जी काही झाडं आहेत ती हिवाळ्यामध्ये सुप्तावस्थेत जातात. सुप्तावस्थेत ऑलरेडीच मी सांगितली की सुप्तावस्था म्हणजे काय असते ज्याच्यामध्ये त्याची वाढ काहीच होत नाही, त्या फळ पिकाची काहीच वाढ होत नाही, त्याला सुप्तावस्था म्हणतात. पाणी कमी होते या पद्धतीत कृत्रिमरित्या झाडांना सुप्तावस्थेत घालवले जाते. म्हणजे कृत्रिमरित्या वरून नैसर्गिकरित्या जरी नाही झालं तर वरून आपण काय करतो तर पाणी त्याला कमी करतो, अन्नद्रव्य कमी करतो, बाकीच्या सगळ्या फवारण्या वगैरे सगळ्या गोष्टी आपण कमी करतो आणि त्यांना स्वतःहून आपण काय करतो सुप्तावस्थेत मध्ये या फुलांना या फुलांना नाही या फळझाडांना घालवतो. झाडे विश्रांतीच्या अवस्थेत गेल्यामुळे झाडाची वाढ थांबते. आता ही झाडे काय करायला लागत विश्रांती घ्यायला लागले मग यांची वाढ थांबते आणि फुले येण्याचं प्रमाण ऑटोमॅटिक काय होतं आता ह्यांना काहीच आणायचं नाही, ह्यांना पाणी पण आणायची नाही, फुलं पण आणायची नाही, काहीच आणायचं नाही. कारण यांच्या मुळ्याच काय केलं तर आपण उघड्या केलेल्या आहेत. मुळ्या उघड्या केल्या म्हणजे साहजिक यांचा खोडाची पण वाढ व्यवस्थित म्हणजे मुळ्यांची पण नाही होत, खोडांची नाही आणि वरचं तर होणारच नाही. पान असेल फुल असेल यांची वाढ होणार नाही. पूर्व भारतामध्ये ही पेरूसाठी पद्धत वापरली जाते. हे लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. पूर्व भारत जो आहे तिथं पेरू या पिकासाठी ही पद्धत वापरली जाते. झाडाला सुप्तावस्थेत घालवण्यासाठी खोडाच्या भोवती 45 मीटर ते 45 नसेल बरं का इथं 4.5 असेल किंवा 1 मीटर एवढ्या अंतरावर किंवा 30 सेंटीमीटर रुंद व 7 ते 70 सेंटीमीटर खोलीचा गोलाकार चर खोदला जातो. हा चर खोदला जातो. या चराच्या माध्यमातून काय होतं तर आपोआप मुळांची छाटणी होऊन मुळ्या उघड्या पडतात. जे काय चर खोदले जातात. चर खोदणे म्हणजे काय की बाजूला फक्त त्याला अशी छिद्र करणं जेणेकरून ते चर खोदले आपण काय म्हणतात कधी कधी पाण्याचा निचरा होण्यासाठी सुद्धा चर खोदले जातात बघा. तसे मातीमध्ये चर खोदले जातात जेणेकरून ह्या फळझाडांच्या मुळ्या उघड्या पडतात. हा चर 15 दिवस उघडा ठेवला जातो आणि या चरांमुळे जे सूत्रकृमी आहेत ते मुळ्याकडे येण्याचे प्रमाण ही कमी होते. म्हणजे हे सूत्रकृमी काल आपण भाग बघितला सूत्रकृमीचा. डाळिंबाच्या पिकामध्ये विशेष करून जे काही मुळे असतात त्या मुळ्यांवर गाठी निर्माण करणारी जे जीवाणू असतात त्यांना सूत्रकृमी असं म्हटलं जातं. तर मग या मुळे उघडे ठेवल्यामुळं हे जे सूत्रकृमी आहेत ते सूत्रकृमी सुद्धा या मुळांकडे येत नाहीत. बहार धरण्याच्या 3 पद्धती बघितल्या आपण. पहिली छाटणी करणं, दुसरी फुले तोडणं आणि तिसरी मुळ्या उघड्या पाडणं. अशा 3 पद्धती आपण बघितल्या. पुढे जाऊन आपण बघणार आहोत 4थी पद्धत जी सगळ्यात महत्वाची पद्धत आहे ज्याच्यामध्ये पाणी देणं थांबवायचं. काय करायचं पाणी देणं थांबवायचं. पाणी दिलं थांबवलं काय होतं त्याला ताण निर्माण होतो. आता माणसाला जर पाणी नाही दिलं तर आपली काय अवस्था होते तहान लागते आपल्याला. तसं पिकांना ताण दिला जातो.
इंग्लिशमध्ये त्याला विथ हेल्डिंग ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. विथ हेल्डिंग ऑफ वॉटर असं म्हटलं जातं. ही पद्धत अख्ख्या भारतामध्ये सर्वत्र ही पद्धत वापरली जाते. पाणी देणे थांबवल्यामुळे त्या झाडाची काय होते, वाढ थांबते. वाढ थांबल्यामुळे पाणी आपोआप त्याची काय होतात, पिवळी पडायला लागतात आणि पिवळी पडून पाणी गळाल्यामुळे त्याच्यामधलं काय होतं, अन्न निर्मिती डायरेक्ट बंद होते. पाण्याच गळून पडली, आता त्याच्यामध्ये अन्न निर्मिती होईल का, नाही. अन्न निर्मिती आपोआप त्याची काय होते, बंद होते. परंतु आपण एखाद्या पिकाची शाखीय वाढ झाल्यानंतर अन्न आणि पुरवठा, अन्नद्रव्य आणि पाणी पुरवठा बंद करत असतो. तेव्हा होतं असं की वरच्या भागामध्ये आणि खालच्या भागामध्ये ती गोष्ट मिळत नाही आणि मधला जो खोडाचा भाग आहे त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचा साठा शिल्लक असतो. मगाशीच मी सांगितलं की झाडामध्ये कार्बोहायड्रेट म्हणजे कार्बनचं जे काय प्रमाण आहे त्याचा साठा शिल्लक राहतो आणि अन्न निर्मिती बंद झाल्याने झाड विश्रांती अवस्थेमध्ये जाते. म्हणजे आता या झाडांना वरच्या भागामध्ये पण कुठला पुरवठा नाहीये अन्न आणि पाण्याचा आणि खालच्या भागामध्ये पण नाही, परंतु मधला जो खोडाचा भाग आहे त्या खोडाच्या भागामध्ये कार्बोहायड्रेटचा साठा ऑलरेडी आहे. परंतु आपण खालून पाणी न दिल्यामुळं तो वरही देऊ शकत नाही, खालीही त्या कार्बोहायड्रेटचा वापर खालीही त्या खोडाला करता येत नाही. यस, अशा पद्धतीच्या गोष्टी. हलक्या जमिनीमध्ये 30 दिवसाचा ताण दिला जातो. जी हलकी जमीन आहे त्या हलक्या जमिनीमध्ये 30 दिवसापर्यंत पाण्याचा ताण त्या फळबागांना दिला जातो. जर मध्यम जमीन असेल तर त्याच्यामध्ये 40 ते 45 दिवसाचा दिला जातो. आणि जर समजा ती भारी जमीन असेल, यस, जर ती भारी जमीन असेल तर भारी जमिनीमध्ये 60 दिवसाचा ताण दिला जातो. आता या जमिनीनुसार ताणचा असणारे दिवस असतात. का बरं, जी हलकी जमीन असते त्या हलक्या जमिनीमध्ये पाणी तेवढं म्हणजे राहत नाही, ते निघून जातं, त्याचा लवकर निचरा होतो. मध्यम जमिनीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त कमी प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे ओलावा टिकून राहतो. आणि जी काय भारी जमीन असते, जी चिकणमातीची जमीन असते त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की ओलावा जास्त वेळ टिकून राहतो आणि त्यामुळे जर समजा त्याच्यामध्ये थोड्या जास्त दिवसांनी पाणी दिलं तरी हरकत नाही. जमिनीतला असलेला ओलावाचा वापर ते झाड करू शकतं. त्याच्यामुळं हे जे काही जमिनीचा प्रकार आहे त्याच्यानुसार या ताणाचा पाण्याचा ताण देण्याचे दिवस ठरवले जातात. यस, मध्यम जमीन आहे त्याच्यासाठी 50 ते 60 आणि 60 दिवसापेक्षा जास्त असेल तर भारी जमीन आणि 50 दिवसापर्यंत असेल तर हलकी जमीन. म्हणजे पाण्याचा निचरा कशा पद्धतीने होतो, त्या जमीन कशा पद्धतीने पाणी स्वतःकडे राखून ठेवू शकते. आपल्याला माहिती, जी काही हलकी जमीन असते त्यामध्ये वाळूचं प्रमाण असतं बऱ्यापैकी, त्यामुळे ती काय करते, जमीन पाणी धरून ठेवत नाही, ती पाणी निचरा होऊन जातो. त्यामुळे काय होतं की आपल्याला ह्याला लवकर जो आहे तो ताण कमी दिवसाचा द्यावा लागतो. भारी जमिनीला जास्त दिवसाचा ताण दिला तरी हरकत नाही. ज्यावेळी झाडांची 25 ते 30% पाणी काय होतात, गळतात, त्या झाडास पुरेसा ताण बसलाय असं आपण समजू शकतो. समजा एखाद्या फळझाडाचा की त्याला पाण्याचा ताण बसलाय का नाही हे कळण्यासाठी त्याची 25 ते 30% एवढी पानं गळाली तर आपल्या लक्षात येईल की आता झाडाला ताण बसलेला आहे. ताण दिल्यानंतर झाडास एकदाच पाणी न देता ते थोडं थोडं पाणी दिलं जातं. एकदाच दिलं तर काय होईल, ते निचरा पण होणार नाही, नेमकं त्यांना किती पाणी प्यावं कळायचं नाही. माणसाचं होतं, आपल्याला समजा सांगितलं की 10 लिटर पाणी घेणार पी, होईल का आपल्याला, नाही. आपण थोडं थोडं रोज पित असतो, रोज 3 लिटर असं करत. तसंच झाडाचं पण असतं की थोडं थोडं करत पाणी दिलं की ते व्यवस्थित पद्धतीने त्यांना मिळून जातं. यस, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. 4 गोष्टी आपण बघितल्या. छाटणी करणे असेल, त्यासोबत मुळ्या उघडं ठेवणे असेल, तिसरी जी गोष्ट होती ती होती फुलं तोडणे आणि चौथी जी गोष्ट होती ती पाणी देणं थांबवणं किंवा ताण देणं. ह्या बहार धरण्याच्या 4 पद्धती आहेत. बहार धरण्याच्या 4 पद्धती आहेत. आता वेगवेगळे जे बहार आहेत ते बहार थोडेसे प्रमाणात आपण बघूया. जे काही वेगवेगळे बहार आहेत, कारण आपल्याला विचारलं जातं की बहारांच्या जे काही पिरियड्स आहेत, पिरियड्स इन द सेन्स जे काही कालावधी आहे तो कालावधी आपल्याला विचारला जातो, त्यामुळे ते थोडं बघूया. आंबे बहार आपल्याला माहिती आहे, बहार किती, 3 बहार आहेत. एक आंबे बहार, एक मृग बहार आणि एक हस्त बहार, असे 3 बहार आहेत. आता या तक्त्यामधून आपल्याला कळेल की कुठल्या महिन्यामध्ये कुठला बहार धरला जातो. त्यासोबत आता बहार धरल्यानंतर किती कालावधीनंतर फुलोरा येतो आणि किती, फुलोरा म्हणजे बहार येतो किंवा त्याला फुलं यायला लागतात आणि नंतर किती दिवसांनी फळे यायला लागतात. हा भाग आपण या बहारांमध्ये बघूया. आंबे बहार हा म्हणजे ज्याच्यामध्ये पाण्याचा ताण जो दिला जातो तो नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिला जातो, जो हिवाळ्याचा बऱ्यापैकी असणारा काळ आहे. हा आंबे बहारामध्ये नोव्हेंबर डिसेंबर हा जो महिना आहे या महिन्यामध्ये पाण्याचा ताण देण्याचा काळ आहे.
पाण्याचा ताण देण्याचा काळ कुठला आहे तर नोव्हेंबर डिसेंबर हा आहे. फुलोरा येण्याचा, आता ताण दिल्यानंतर किती दिवसांनी फुलोरा येतो तर ऍटलीस्ट 1-1.5 महिन्याने त्याला फुलोरा येतो. म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये याला फुलोरा येतो. फुलोरा येण्याचा काळ कुठला तर जानेवारी फेब्रुवारी हा फुलोरा येण्याचा काळ आहे. आता फळ तयार होण्याचा काळ काय आहे बघा. फेब्रुवारी नंतरचे जे आहे मार्च, एप्रिल, मे, जून याचा अर्थ 3 ते 3.5 महिने कालखंड लागतो की ज्या 3.5 महिन्यामध्ये एखादं फळ तयार होतं. म्हणजे जेव्हा काही फुलं येतात त्या फुलं येण्यानंतर 3 ते 3.5 महिन्यामध्ये त्याला फळं येऊ शकतात. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं जो एक बहार आपण आंबे बहार घेतला ज्याच्यामध्ये पाण्याचा ताण आपण कधी समजा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये दिला तर एका महिन्यानंतर जानेवारी फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत ह्याला काय होतात फुलं यायला लागतात. पुढे जाऊन 3-3.5 महिन्यांनी याला फळं यायला लागतात आणि फळं तोडणीला कधी येतात म्हणजे फळं येणं आणि त्यानंतर फळांची तोडणी पण केली पाहिजे जेव्हा फळं पक्व होतात तेव्हा. येस, तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 2 ते 2.5 महिन्यामध्ये पुढे जाऊन ह्या फळ तोडणीचा कालावधी येतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या फळांच्या बाबतीत वेगवेगळा कालावधी असू शकतो, सेम कालावधी असणार नाही. परंतु एक स्पेसिफिक नेमका आपण जेव्हा आंबे बहार धरतो तेव्हा आंबे बहार नंतर पाण्याचा ताण दिल्यानंतर किती महिन्यामध्ये एखादं फळ तयार होऊ शकतं किंवा त्याला किती महिन्यामध्ये फुलोरा येऊ शकतो किंवा किती महिन्यामध्ये फळ निर्माण होऊ शकतं आणि त्यासोबत पुढे जाऊन त्या फळाची काढणी किती महिन्यामध्ये येऊ शकतं हे तुम्हाला अंदाज कळावं म्हणून अशा पद्धतीचा हा चार्ट घेतलेला आहे. येस, आंबे बहार आला लक्षात तुमच्या. लक्षात घ्या फुलोरा येण्याचा कालखंड जानेवारी फेब्रुवारी. इथं लक्षात घ्यायचा पाणी देण्याचा जो कालखंड आहे तो नोव्हेंबर डिसेंबर आहे. ही लक्षात ठेवायचं आंबे बहाराच्या बाबतीत. आंबे बहारावर सगळ्यात जास्त प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो बहार आहे तो मृग बहार आहे. मृग बहार कधी घेतला पाणी देण्याचा जो काय आहे त्याच्यामध्ये पाणी देण्याचा ताण जो दिला जातो तो एप्रिल मे म्हणजे बऱ्यापैकी उन्हामध्ये कडक उन्हामध्ये काय केलं जातं तर हा मृग बहार धरला जातो. मृग बहार कडक उन्हामध्ये आणि तसा तर हा बरा पण आहे कधी कोरडवाहू भागासाठी कारण तिथे तसं पण एप्रिल मे मध्ये पाणी नसतं त्यामुळे एप्रिल मे मध्ये हे मृग बहार धरला जातो. त्याच्यानंतर मे, जून, जुलै म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये पुढे जाऊन काय होतात तर फुलांची निर्मिती होते, फुलोरा येतो. येस, फुलोरा येण्याचा कालखंड 1-1.5 महिन्यात येतो आणि जुलै नंतर नोव्हेंबर ते जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर म्हणजे 3-3.5 महिन्याचा सेम तसाच कालावधी आहे की 3-3.5 महिन्यामध्ये काय होतं तर फळं यायला लागतात, काय व्हायला लागतात फळं यायला लागतात आणि पुढे जाऊन जानेवारी पुढच्या 3 महिन्यामध्ये परत एकदा काय होतं 3-3.5 महिन्याचाच कालखंड आहे बघा फळ येण्याचा आणि त्यानंतर फळ पक्व होण्याचा, काही जास्त कालावधी नाही त्याच्यामध्ये. येस, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. मग जो काही फळ निर्माण होण्याचा कालावधी आहे तो आहे नोव्हेंबर जानेवारी आणि फळ तोडणीचा जो कालावधी आहे तो मार्च एप्रिल. एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्ही हे कालावधी लक्षात ठेवले तर हे ऑटोमॅटिक तुम्हाला पुढे जाऊन लक्षात येऊ शकतात की हे 1-2 महिन्याने किंवा 1-1.5 महिन्याने येतो. हा जो कालखंड आहे तो 3-3.5 महिन्यांनी, पुढचा जो आहे तो 2-2.5 महिन्यांनी. असं लक्षात ठेवलं की हे लक्षात राहतं. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय नोव्हेंबर डिसेंबर आंबे बहार, एप्रिल मे मृग बहार आणि आता लास्टचा जो बघणार आहोत आपण तो आहे हस्त बहार. येस, हस्त बहार बघणार आहोत. आता ह्या कधी घेतला जुलै ऑगस्ट म्हणजे पावसाळा. बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये पाऊस सुरू झालेला असतो म्हणजे पावसाळ्यामध्ये हा बहार धरला जातो. कुठला हा हस्त बहार धरला जातो. उन्हाळ्यामध्ये असं विचारलं जातील उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण देऊन कुठला बहार धरला जातो तर तो धरला जातो मृग बहार उन्हाळ्यामध्ये. हिवाळ्यामध्ये कोणता बहार धरला जातो तर तो आहे आंबे बहार आणि पावसाळ्यामध्ये कोणता बहार धरला जातो तर तो आहे हस्त बहार. येस, लक्षात घ्या. सेम तसंच की 1-1.5 महिन्याने ह्याला काय येतो फुलोरा येतो. पुढे जाऊन एक ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, मार्च म्हणजे 4-1 महिन्या 4-5 महिन्यामध्ये काय होतं तर ह्याला फळं यायला लागतात आणि पुढे जाऊन 2-2.5 महिन्यांनी काय होतात तर त्याला फळांचा पक्व होण्याचा कालावधी आहे. अशा पद्धतीने गोष्टी आहेत सगळ्यांच्या सेमच आहेत. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. हस्तबहार म्हणलं की पावसाळा, मृग बहार म्हणलं की उन्हाळा आणि आंबे बहार म्हणलं की हिवाळा. त्या कालखंडामध्ये पाण्याचा ताण देऊन हे बहार धरले जातात. बहार धरणं म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय करणं तर हा जे काही फळझाड आहे त्या फळझाडांना पाण्याचा आणि अन्नाचा पुरवठा कमी करणं. त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असतील मशागतीच्या, मुळ्या उघडं ठेवणं, छाटणी करणं, हे नंतरच्या गोष्टी आल्या. परंतु ह्याच्या अगोदर काय केलं जातं की त्याचं पाणी आणि अन्नद्रव्य त्याचं बंद केलं जातं. आता बहार निवडताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायचं हे थोडंसं बघू. ज्याच्यामध्ये हवामान म्हणजे प्रत्येक वेळेस हेच सगळीकडे
म्हणजे नाही का हीच गोष्ट लागू होईल असं नाही. मग त्यामध्ये हवामानानुसार सुद्धा ह्या गोष्टी बदलू शकतात. त्याचसोबत पाण्याच्या उपलब्धतेनुसार सुद्धा त्या गोष्टी बदलू शकतात. समजा एखाद्या भागामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव असेल तर त्यानुसार सुद्धा ह्या गोष्टी बदलू शकतात. फळांच्या गुणवत्तेनुसार सुद्धा गोष्टी बदलू शकतात. कशानुसार? फळांची गुणवत्ता. सेम आपण बहार कशासाठी धरतो? फळांची गुणवत्ता चांगली येण्यासाठी, फळांचा कलर चांगला येण्यासाठी, त्याची गोडी चांगली येण्यासाठी, चव चांगली येण्यासाठी. बाजारपेठचा विषय असेल, तुलनात्मक उत्पादन असेल, बाजारात फळांची उपलब्धता असेल, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मगच बहार धरला जातो की आता नेमकी बाजारामध्ये कोणत्या फळांची कमतरता आहे आणि त्यासोबत आपण जर ते फळ आणलं तर ते आपल्याला जास्त किमतीमध्ये विकू शकतं का. एखादं फळ समजा बाजारामध्ये नसेल आणि ते आपण अचानक त्या काळामध्ये आणलं बाजारात तर त्याची किंमत काय होते? जास्त होते. म्हणजे बाजारपेठ, बाजारामध्ये असणाऱ्या फळांची उपलब्धता, तिथलं हवामान, जमीन, कीड रोग प्रादुर्भाव या सगळ्या गोष्टींचा विचार करून बहार धरले जातात. येस. आता त्यामध्ये आंबे बहार थोडासा बघू आपण. कुठला बहार बघू? आंबे बहार. ह्या आंबे बहारवर खूप प्रश्न आलेले आहेत. या बहाराच्या काळात आंब्याला फुले लागतात. म्हणजे हा बहाराचं नाव का बरं आंबे बहार पडले? की या बहाराच्या काळामध्ये आंब्याला बऱ्यापैकी हिवाळ्याचा कालखंड आपण मागे बघितला. आंबे बहार जो आहे तो लास्टचा, जो नोव्हेंबर डिसेंबर काहीतरी आहे. येस येस, नोव्हेंबर डिसेंबर हा आहे. ह्या काळामध्ये काय होतं तर आंब्याला बहार लागतो. त्याला आंबे बहार असं म्हटलं जातं. म्हणून त्याला काय म्हणतं? आंबे बहार असं म्हटलं जातं. 3 बहारापैकी सर्वाधिक फुले, सरासरी 50% एवढी फुलं या बहारामध्ये लागतात. म्हणजे हे जे काही सगळ्या 3 बहार आहेत त्या 3 बहारामध्ये सर्वात जास्त फुलं कुठल्या बहारामध्ये लागतात? तर या आंबे बहारामध्ये लागतात. हा स्टेटमेंट मध्ये आता जर आपली परीक्षा ही आयोग एमपीएससी घेणार असेल तर एमपीएससी अशा पद्धतीचे प्रश्न विचारते बघा की एक पुढील पैकी योग्य विधाने निवडा. त्याच्यामध्ये असं विचारलंय की आंबे बहार हा एवढ्या कालावधीमध्ये असणारा आहे. दुसरं, सगळ्यात जास्त फुले कोणत्या सरासरी कोणत्या बहारामध्ये येतात तर त्यात आणि पुढे देईल पण आंबे बहार किंवा हस्तबहार असं देईल. मग तेव्हा आपल्याला कळलं पाहिजे की आंबे बहारामध्ये सगळ्यात जास्त सरासरी फुलोरा येतो, जास्त फुलं लागतात. त्याला सगळ्यात जास्त बहार येणारा किंवा बहार येणं म्हणजेच काय येणं? फुलं जास्तीत जास्त लागणं. ती फुलं कुठल्या बहारामध्ये लागतात? तर आंबे बहारामध्ये लागतात 3 बहारापैकी. तर हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा बहार दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. कुठल्या भागामध्ये? दक्षिण भागामध्ये सगळ्यात मोठा, जो काही खालचा तमिळनाडू, कर्नाटक, केरळ हा जो काही भाग आहे त्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये आणि सोबत आपल्या महाराष्ट्राच्या पण दक्षिण भागामध्ये घेतला जातो. या बहारातील फळांची गुणवत्ता चांगली असते, मात्र फळे पावसाळ्यात तयार होत असल्याने ह्याच्यावर कीड आणि रोग येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे उत्पादन कमी होतं. फळांची सर्वाधिक निर्यात आंबे बहारातील फळांचीच होत असते. लक्षात घ्या की इथं आपण मागे काय बघितलं की फळे तोडणीचा जो कालखंड आहे तो काय? ऑक्टोबर ते डिसेंबर हा ह्याचा आहे आंबे बहाराचा. फळे तोडणीचा किंवा फळे तयार होण्याचा जो कालखंड आहे जून ऑगस्ट, ज्या जून ऑगस्ट मध्ये काय असतं? बऱ्यापैकी पाऊस असतो. जुलै ऑगस्ट कालखंडामध्ये पाऊस असतो. त्यामुळे ही जेव्हा फळं तयार होतात किंवा फळं तयार व्हायला लागतात तेव्हा कीड रोगांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता या आंबे बहारामध्ये होते. यस. आणि त्याचसोबत आता आपल्याला अजून एक 4 स्टेटमेंट दिले जातील आपल्याला आंबे बहाराविषयी. सगळ्यात जास्त निर्यात कोणत्या बहारातल्या फळांची केली जाते? आंबे बहार. दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त फुले, सरासरी 50% फुले कुठल्या बहारामध्ये येतात? आंबे बहार. तिसरी गोष्ट, दक्षिण भारतामध्ये किंवा दक्षिणचा जो काही भाग आहे त्यामध्ये इन्क्लुडिंग महाराष्ट्र पण आपला, येस, जो काही दक्षिण भाग आहे, कारण महाराष्ट्र हा दक्षिण मध्येच येतो, तर इथं सगळ्यात जास्त ही पद्धत वापरली जाते. आणि त्यासोबत तिसरी जी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फुले लागतात दक्षिण भारतात. आणि हा फळांची गुणवत्ता या बहारातल्या असणाऱ्या फळांची जास्त असते. जी फळांची गुणवत्ता जी आपल्याला पाहिजे रंग आणि चवच्या माध्यमातून त्याची गुणवत्ता पण आंबे बहारातल्या जे काही फळं आहेत त्यांची जास्त असते. त्यामुळे त्यांची निर्यात मोठ्या प्रमाणामध्ये होते आंबे बहारातल्या फळांची. आलं लक्षात? आता यामध्ये आपण आंबे बहार व्यवस्थित पाहिला. याच्यानंतर आपण सेकंड जो बहार आहे तो मृग बहार पाहणार आहोत. मृग बहार, मृग इंग्लिश मध्ये पण त्याला मृग बहार म्हणलं. मृग नक्षत्रात फुले लागत असल्याने त्याला आपण मृग बहार असं म्हणतो. जे मृग नक्षत्र आहे आपलं जे काही कॅलेंडर त्याच्यामध्ये आपण नक्षत्र वगैरे या गोष्टी करतो, तर त्यामध्ये मृग नक्षत्रात जे फुले लागतात त्याला आपण काय म्हणतो तर मृग बहार असं म्हणतो. या बहारामध्ये एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात
ताण दिला जातो. म्हणजे आता इथं स्पेसिफिक करून दिले बघा, म्हणजे असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. स्पेसिफिक करून दिले की जे काय एप्रिलचा 3रा आठवडा आहे, तर आपण मागे इथं काय बघितलं होतं मृग बहाराच्या बाबतीत की एप्रिल आणि मे या दोन जे काही महिने आहे या महिन्यामध्ये आपण काय करतो, मृग बहाराचा ताण, पाण्याला ताण दिला जातो. पाण्याचा ताण जो आहे फळझाडांना तो दिला जातो. परंतु त्याच्यामध्ये स्पेसिफिक करून काय की एप्रिलचा 3रा आठवडा, एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात ताण दिला जातो. या बहाराचे उत्पादन जास्त मिळते, परंतु फळांची गुणवत्ता ह्याच्यामध्ये काय असते, कमी असते. मागे आपण आंबे बहाराच्या बाबतीत काय बघितलं की फळांची गुणवत्ता जास्त असते त्याच्यामध्ये. जरी कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असला, फळं तयार होण्याच्या कालावधीमध्ये जरी समजा पावसाळा असला तरी सुद्धा फळांची गुणवत्ता जास्त असते आंबे बहारातली. परंतु मृग बहारातला जर विचार केला तर त्याची गुणवत्ता कशी असते, फळांची कमी असते. रंग त्याचा चांगला नसतो, ऍक्च्युली TCS नाही, आणि गोडी पण त्याची काय असते, कमी असते. रंग पण त्याचा चांगला असतो, चांगला एवढा नसतो. म्हणजे गुणवत्ता कशावर आपण ठरवत असतो, एक तर त्याचा आकार, रंग आणि त्यासोबत तिसरी गोष्ट असणारी चव. या 3 गोष्टीतून आपण ह्या फळांची गुणवत्ता ठरवत असतो. मात्र या मृग बहारामध्ये ती जी गोष्ट आहे गुणवत्तेची ती थोडीशी कमी प्रमाणात होते. रोग कीड या काळामध्ये जास्त असतात आणि फळं तडकण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणजे फळं जी तडकली जातात, तडकणं म्हणजे काय, फळांमध्ये 2 भाग होणं. मग जर ती तडकली गेली तर त्यांचं काय राहणार आहे का, ती मार्केटमध्ये त्याची किंमत मिळणार आहे का. त्यामुळे फळं तडकण्याचे जास्त प्रमाण कोणत्या बहारामध्ये असते, तर ते मृग बहारामध्ये असतात. लक्षात ठेवा, मृग बहार हा दक्षिण भारतात घेतला जात नाही. म्हणजे जो मागचा बहार आहे आंबे बहार, तो आपण काय बघितलं की दक्षिण भारतात विशेष करून घेतला जातो, आणि हा मृग बहार तर दक्षिण भारतात घेतला जात नाही. पाण्याचा ताण देण्याच्या काळात पावसाचं प्रमाण इथं जास्त असतं. कारण आपण बघितलं की जेव्हा पाऊस सुरू होतो बऱ्यापैकी जून नंतर आपला जुलै ऑगस्टला जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा हा भार धरला जातो. आणि आपला दक्षिण भारताचा जर विचार केला तर आपल्याकडे पाऊस त्या काळामध्ये असतो. त्यामुळे पाऊस जर असेल तर आपण पाण्याचा पुरवठा कसा कमी करणार, पाणी ऑलरेडी त्याला पडतंय. येस, पाणी ऑटोमॅटिकली फळझाडांना मिळते. त्यामुळे बऱ्यापैकी हा बहार आपण धरत नाही, दक्षिण भारतातली लोक विशेषतः. प्रामुख्याने हा बहार महाराष्ट्र असेल किंवा राजस्थान ह्या भागामध्ये बऱ्यापैकी हा धरला जातो, परंतु मोस्ट ऑफ भागामध्ये मृग बहार हा धरला जात नाही, आंबे बहार हाच धरला जातो. आता याच्यामध्ये पेरू हस्तबहारचं बघू थोडस. आता आपण हस्तबहार बघू. हे मध्येच पेरू, आंबे बहार, मृग बहार असं दिलंय. अगोदर आपण हस्तबहार बघू. हस्तबहार जो आहे तो फळे येण्याच्या काळात म्हणजेच एप्रिल मे महाराष्ट्रात पाण्याची कमतरता असते. म्हणजे मी मगाशीच आपण जेव्हा बहार बघत होतो तिन्ही तेव्हा सांगितलं होतं की हा जो काही हस्तबहार आहे तो उन्हाळ्यामध्ये, आंबे बहार आहे तो हिवाळ्यामध्ये आणि मृग बहार आहे तो पावसाळ्यामध्ये. म्हणजे जेव्हा कोरडवाहू जिथं जो भाग आहे तिथं हा बहार धरायला सोपं जातं. तेव्हा एप्रिल महिने महाराष्ट्रात पाण्याची कमतरता असते, उत्पादन कमी मिळते, ताण देण्याच्या काळात पावसाळा असतो, हा बहार महाराष्ट्रात घेतला जात नाही. म्हणजे बऱ्यापैकी हा बहार जो आहे तो महाराष्ट्रात हस्तबहार घेतला जात नाही. मग थोडक्यात आपल्याकडे कुठला बहार घेतला जातो, जास्तीत जास्त आंबे आणि त्याच्या खाली आंबे बहार आणि त्याच्या खाली दुसरा आहे तो मृग बहार. हस्तबहार आपल्याकडे घेतला जात नाही. यस, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. पेरू मध्ये 2 बहार धरले जातात, एक तर आंबे बहार आणि एक मृग बहार, अशा या गोष्टी आहेत. यस, डाळिंब वगैरे हे मला वाटतं थोडस वर खाली झालेलं आहे, परंतु तुमच्या लक्षात येत असेल की पेरू मध्ये आंबे बहार धरला जातो. फळे जुलै ऑगस्ट मध्ये तयार होतात, तापमान कमी असतं, फळे बेचव, टिकवण क्षमता कमी, हा बहार महाराष्ट्रात घेतला जात नाही. म्हणजे पेरू मध्ये बऱ्यापैकी आंबे बहार धरला जातो, परंतु महाराष्ट्रामध्ये नाही घेतला जात. दुसरा जो काही भाग आहे, उत्तरेकडचा भाग असेल, दक्षिणेकडचा दुसरा भाग असेल, तिथे घेतला जातो. मृग बहार आहे जो फळे नोव्हेंबर जानेवारी महिन्यात तयार होतात, ताण देण्याच्या काळात उन्हाळा असतो आणि कीड रोगाचं प्रमाण यामध्ये कमी असतं, टिकवण क्षमता चांगली असते, बाजारभाव पण त्याला चांगला मिळतो. महाराष्ट्रात मुख्यतः हा बहार घेतला जातो. ही गोष्ट लक्षात घ्या. पेरूच्या बाबतीत मृग बहार धरला जातो. हा तुमचा एमसीक्यू की कुठलं पेरू जे पीक आहे त्या पेरू पिकामध्ये मृग बहार हा मोठ्या प्रमाणात धरला जातो. म्हणजे मृग बहारच धरला जातो, आंबे बहार नाही. येस, आता पुढचं डाळिंब. बऱ्यापैकी जे काही महत्वाची फळझाडं आहेत यामध्ये नेमका कोणता बहार धरला जातो ते थोडंसं आपण थोडा वेळ बघूया. पुढचा जो भाग आहे तो डाळिंब. डाळिंबामध्ये 3 बहार धरले जातात, पण त्या 3 बहारमध्ये सगळ्यात जास्त कुठला बहार धरला जातो तो आपण बघूया.
आंबे बहारच धरला जातो. फुले आणि फळांची वाढ उन्हाळ्यात होते. पाण्याची आवश्यकता असते. हवामान कोरडं असल्याने कीड आणि रोगाचं प्रमाण कमी होतं. बघा जिथं आहे ना की समजा हिवाळ्यामध्ये, विशेषतः हिवाळ्यामध्ये जो काय आंबे बहार धरला जातो तो सगळ्यात जास्त चांगला आहे. बघा का बरं? कारण हिवाळ्यामध्ये एकतर पाणी म्हणजे पाण्याचा विषय नसतो, म्हणजे पाऊस नसतो. त्यामुळे काय होतं की हिवाळ्यामध्ये आपण एखादा बहार धरला आणि त्याच्यानंतर जेव्हा फुलोराची वेळ येते किंवा जेव्हा फळ पिकायची वेळ येते किंवा फळ सुरू म्हणजे काय म्हणतात फळ लागायची वेळ येते, त्यावेळेस बऱ्यापैकी काय असतो, उन्हाळा असतो. आणि त्या उन्हाळ्यामध्ये काय होते, जे काही कीड रोग आहे कीड रोग पडण्याचं प्रमाण कमी होतं, कारण वातावरण कोरडं असतं. त्यामुळे आंबे बहारच बऱ्यापैकी हा उपयोगात्मक किंवा फळं चांगली येण्यासाठी, फळांची गुणवत्ता चांगली होण्यासाठी आंबे बहार हा सगळ्यात जास्त महत्वाचा बहार आहे. बाकीचे पण बहार आहेत, परंतु आंबे बहार हा सगळ्यात सर्वोत्तम असलेला बहार आहे बऱ्यापैकी सगळ्याच फळझाडांच्या बाबतीत. कीड रोगाचं प्रमाण कमी असतं. महाराष्ट्रात डाळिंबासाठी हा बहार सर्वात चांगला आहे. डाळिंबासाठी सर्वात चांगला बहार कोणता असं जर विचारलं तर तो आंबे बहार. पेरूसाठी पण विचारला, मागे जाऊन आपण बघितलं, पेरूसाठी जरी विचारला तरी सगळ्यात चांगला बहार मृग बहार, ह्यामध्ये आंबे बहार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही काय करायचं माहितीये का, एक स्टिकी नोट्स जे असतात ना आपले, तुम्ही समजा लायब्ररीत अभ्यास करत असाल किंवा घरी करत असाल, स्टिकी नोट्स घ्यायच्या आणि तिथं लिहायचं की फळझाडांच्या बाबतीत कोणता बहार धरला जातो. समजा पेरू तर मृग बहार, डाळिंब आंबे बहार असं लिहून ठेवायचं. असे प्रश्न डायरेक्ट आले की 10 सेकंदात उत्तर देऊन पुढच्या प्रश्नाकडे जायचं. येस, असे प्रश्न तुम्हाला कॅच करता आले पाहिजेत. असे सोपे सोपे प्रश्न पण विचारले जातात. मृग बहार, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे आणि त्याच ठिकाणी ही जी काही पद्धत आहे ती उपयोगी आहे. हा जो काही मृग बहार आहे, पाण्याची जिथं कमतरता आहे त्या ठिकाणी ही पद्धत उपलब्ध आहे. ताण देण्याच्या काळात उन्हाळा असल्यामुळे नैसर्गिक जी आहे ती नैसर्गिकरित्या त्याला ताण बसतो आणि फळांची वाढ ही काय होते, पावसाळ्यात होते. परंतु जर समजा पावसाळ्यामध्ये फळांची वाढ होत असेल तर कीड रोगाचा पण प्रादुर्भाव थोडा मोठ्या पद्धतीने त्याला फेस करावा लागतो. त्याला जास्तीच्या फवारण्या लागतील, मजूर लागतील, मनुष्यबळ लागतील, ह्या पण गोष्टी त्याच्यासोबत आहेत. जरी एक गोष्ट त्यातली चांगली असेल मृग बहारातली, परंतु सेकंड गोष्ट जेव्हा फळं निर्माण व्हायला लागतात किंवा फळं पक्वतेकडे जातात किंवा फुलधारणा व्हायला लागते, तेव्हा बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण वाढलेलं दिसतं. आणि त्यातनं तुम्हाला माहिती, पाऊस जर झाला समजा तर दमट वातावरण होतं आणि त्यातनं काय होतं, रोग किडी जास्त प्रमाणात येऊ शकतात. तर अशा पद्धतीच्या गोष्टी या मृग बहाराच्या बाबतीत आहेत. हस्तबहार, ताण देण्याच्या काळामध्ये ज्यामध्ये पावसाळा असतो. ताण कसा द्यायचा, आता पावसाळाच असतो म्हणलं. ताण न बसल्यामुळे पानगळ होत नाही. ताण बसणं म्हणजे काय, म्हणजे एक प्रकारे ताण बसला ह्याचं साईन काय आपण म्हणतो की त्याची 30 ते 25% म्हणजे 25 ते 30% पानं त्याची गळली म्हणजे त्याला ताण बसला असं आपण समजतो. आता जर वरूनच पाऊस पडत असेल तर पाण्याचा पुरवठा कसा कमी करणार आपण, त्यामुळे बऱ्यापैकी हस्तबहारच्या गोष्टी तेवढ्या काय म्हणतात ताकदीनं काम करत नाहीत जेवढ्या आंबे बहार आणि मृग बहारच्या करतात. आता पानगळ होण्यासाठी म्हणजे आता समजा जर पानगळ होत नसेल तर वरून काय करणार आपण, वेगवेगळे संजीवक वापरणार, इथ्रेल वगैरे. हे जे काय मागे आपण नॅफ्थॅलिक ऍसिटिक ऍसिड वगैरे बघितलं, पुढे जाऊन पण आपण बघणार आहोत. तर हे जे काही संजीवक आहे ते संजीवक वापरून आपण काय करतो, तर ह्यांची वाढ थांबवतो किंवा ह्यांची पानगळ करत असतो. म्हणजे आता तुम्ही असं म्हणसाल की आता समजा आपण म्हणतो की जे काही बहार धरत असतो त्या बहारच्या कालखंडामध्ये जर पावसाळा असेल तर पाणी तर बंद करता येत नाही, मग तुम्ही बहार कसं काय धरता, तर कृत्रिमरित्या आपण असं इथ्रेल वगैरे मारून काय करू शकतो, तर त्या झाडाची पानगळ करू शकतो, त्याची वाढ थांबवू शकतो कृत्रिमरित्या. येस, तर ह्याच गोष्टी हस्तभारामध्ये आहेत. फळे जास्त तापमानाच्या काळात तयार होतात, जेव्हा जास्त तापमान असतं तेव्हा तयार होतात, त्यामुळे उत्पादन कमी येऊ शकतं. सर्वाधिक बाजारभाव मिळतो. कोरड्या प्रदेशासाठी हा बहार योग्य आहे. महाराष्ट्रात विदर्भात मृग आणि आंबे बहार घेतला जातो. म्हणजे महाराष्ट्रात विशेषतः मृग आणि आंबे बहार हा घेतला जातो. येस, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. पण डाळिंबामध्ये कुठला बहार महत्वाचा, आंबे बहारच. आता संत्रा, महाराष्ट्रात विदर्भात मृग आणि आंबे बहार हा घेतला जातो. संत्रा या पिकासाठी मृग आणि आंबे बहार, डाळिंबासाठी आंबे बहार. ऍक्च्युली मृग पण आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा सगळ्यात चांगला असणारा बहार कोणता आहे, आंबे बहार. पेरूचा विचार केला तर मृग बहार. हेच लक्षात राहते सारखं सारखं बोलून. मोसंबीसाठी मृग आणि आंबे बहार. सेम संत्रा मोसंबी जे सायट्रिक असणारी फळं आहेत, फ्रुट्स आहेत, सायट्रिक फ्रुट्स आहेत ज्यांना आपण लिंबू वर्गीय फळं म्हणतो, त्यांच्यासाठी जो काही आंबे बहार आहे आणि मृग बहार आहे हे दोन्ही महत्वाचे आहेत.
तिसरं कागदी लिंबू, ज्या लिंबूची साल जी असते ना ती पातळ असते त्याला आपण कागदी लिंबू म्हणतो. महाराष्ट्रात हस्तबहार जो आहे त्या हस्तबहारामध्ये हे कागदी लिंबू घेतले जातात. परंतु संत्रा आणि मोसंबी जर बघितलं म्हणजे तसं बघायचं कागदी लिंबू पण सायट्रिक फळच आहे, परंतु त्याचा कालखंड स्पेसिफिक करून दिलाय, त्याच्यामुळे त्याचा जो असणारा बहार आहे तो हस्तबहार आहे. आणि संत्रा आणि मोसंबी यांचा आंबे आणि मृगबहार अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. येस, तर आज आपण बहार धरणे हा सगळा प्रकार आज पाहिलेला आहे. येस, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला का? एकदा मला सांगा बरं. आपण जे काही मगापासून बघितलं ते तुमच्या लक्षात आलं का? बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या का? बहार धरणे म्हणजे आपल्याला फक्त काय वाटत होतं की पाणी बंद करायचं आणि अन्नाचा द्रव्याचा पुरवठा कमी करायचा, पण त्याच्यापेक्षा पण दुसऱ्या गोष्टी कराव्या लागतात. कशा पद्धतीनं बहार आहेत, कधी फळझाडं येतात, कधी फुलं येतात, हे बऱ्याच गोष्टी तुम्हाला आज कळल्या असतील. पटपट कमेंट करून सांगा मला की कळालं का सगळ्यांना? यस, प्रणिता, संध्या, स्वाती. ठीक आहे, टेलिग्राम चॅनल चालू करू ज्याच्यातून आपण क्वेश्चन देत जाऊ. येस, सुरू करणार आहोत आपण. येस, ठीक आहे, धन्यवाद. सगळ्यांना आलं लक्षात? आपण ह्या फळझाडांच्या आवश्यक असणाऱ्या बाबी, स्टार्टिंगचं जे मी पेज दिलं होतं की फळझाडांच्या आवश्यक असणाऱ्या काय काय बाबी आहेत, त्याच्यामध्ये 1 2 3 4 असे 13 पॉइंट मी दिले होते. त्या 13 पॉइंट मधलाच हा 8वा का 9वा पॉइंट आहे मला असं वाटतं. पुढचे 3-4 पॉइंट आहेत, ते पॉइंट घेतल्यानंतर पुढे जाऊन आपण वेगवेगळी पिकं घेणार आहोत. येस येस, मोनिका मिळालेली आहे. हवामान आणि जमीनची पीडीएफ मी एकत्रच केलेली आहे. प्रणिता 2 पीडीएफ दिलेले आहेत, तर तुम्ही व्यवस्थित चेक करा. 2 पीडीएफ दिलेले आहेत ज्याचं नाव आहे फळबागांसाठी आवश्यक बाबी असं नाव आहे. त्याच्यामध्येच हवामान आणि जमीन हे सगळं त्याच्यामध्येच दिलेलं आहे, कारण ते स्टार्टिंगला होतं ना, त्याच्यामुळे तेव्हा मी नाव त्याचं फळबागांसाठी आवश्यक बाबी असं दिलंय. आणि त्याच्यानंतर आता जेव्हा जसे जसे पॉइंट येतात त्या पॉइंट नुसार मी त्याचे तुम्हाला नोट्स देते. येस, हा मिळाले ना बालाजी? येस येस येस, सगळे मी आज स्वतः सगळे चेक केलेले आहेत. तुमचे ऍग्रीवाल्यांचे, हिस्ट्रीवाल्यांचे, टीईटी वाल्यांचे सगळ्यांना सगळ्या नोट्स आज दिलेल्या आहेत, सगळ्या, इव्हन सगळ्याच. येस येस, बालाजी, मोनिका, प्रणिता, संध्या. येस येस, मिळाले ना? हो हो, तुम्ही एकदा जाऊन बघा प्रणिता, तुम्हाला मिळेल. कारण आवश्यक बाबीमध्ये ते सगळं दिलेलं आहे, हवामान आणि जमीनचं. इव्हन 1 सोडून 2 त्याच्यामध्ये झालेत सरांकडून, पण इट्स ओके, काय हरकत नाही. तर 2 आहेत त्याच्यामध्ये आणि ती फुल आहे, ती एकत्र केली मी ती. येस, चालेल. परत आपण उद्या याच वेळेला म्हणजे 10 वाजता परत एकदा आपलं पुढचा जो भाग आहे तो पुढचा आपण सुरू करणार आहोत. हो, टेस्ट पण होणार. आपण जरा थोडा टॉपिक आपले संपू दे, जरा आपला सिलेबस संपू दे, त्याच्यानंतर आपण टेस्ट पण घेऊ. येस, मिक्स वाला टेस्ट घेऊ म्हणजे तुमची पण चांगली प्रॅक्टिस होते. येस, टेस्ट घेणार आहोत आपण, संध्या टेस्ट घेणार आहोत. त्याच्यानंतर मी डायरेक्ट टेस्ट घेऊन ज्याच्यातून मिक्स प्रश्न असणार आहेत. येस, जसे तुम्हाला कृषी सेवकला, ग्रामसेवकला जसे प्रश्न असतात ना, तसे मिक्स प्रश्न आपण तुम्हाला घेणार आहोत, ज्याच्यातून तुम्हाला गोष्टी सोप्या जातील. चालेल, थांबायचं आपण. येस, सगळ्या पीडीएफ तुम्हाला दिलेल्या आहेत, तुम्ही एकदा जाऊन ऍप मध्ये चेक करा. येस, धन्यवाद सगळ्यांना. थांबायचं आपण. चला, आज पुरतं एवढंच थांबू आपण.